इथे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्याच्या सत्ता सिंहासनावरचे 3 महारथी एकाच मंचावर आले। निमित्त होतं समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन। या उद्घाटनानंतर तिघांनीही एकाच गाडीत बसून समृद्धीच्या प्रवासाची गती अनुभवली। सत्तेच्या प्रवासात एकत्र प्रवास करणाऱ्या या तिघांच्या समृद्धी महामार्गाच्या प्रवासावेळी कुणाच्या हाती स्टीअरिंग होतं, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। ड्रायव्हिंग सीटवर एकनाथ शिंदे, बाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि मागे उपमुख्यमंत्री अजित पवार। समृद्धी महामार्गावरच्या इगतपुरी ते आमणे मार्गावरचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा हा सुसाट प्रवास। इगतपुरी ते आमणे या समृद्धी महामार्गावरच्या अंतिम टप्प्याचं आज लोकार्पण झालं। त्यानंतर कार्यक्रम स्थळाहून राज्यातल्या तिन्ही मोठ्या नेत्यांनी एकत्रित प्रवास केला। तिघांनीही आधी महामार्गाच्या कामाची पाहणी केली। महामार्गावरच्या सर्वात लांब 8 किलोमीटर बोगद्यातूनही प्रवास केला आणि अधिकाऱ्यांकडून कामाची माहितीही घेतली। त्यानंतर शिंदेंच्या हातातलं स्टीअरिंग मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलं आणि तिघेही पुन्हा कार्यक्रमस्थळी आले। हा प्रवास जवळपास 18 ते 20 किलोमीटरचा होता। त्यानंतर तिन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला। तेव्हा या एकत्रित प्रवासावर मुख्यमंत्र्यांनी आधी काय प्रतिक्रिया दिली तेही ऐका। आम्ही तिघही एकत्रित गाडी चालवतोय, काय काळजी करू नका। 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही। चांगलं ड्रायव्हिंग आहे। असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे। आम्ही तिघही 3 शिफ्टमध्ये चालवतो। या प्रवासात मागच्या सीटवर बसून प्रवासाचा आनंद लुटणाऱ्या अजितदादांनी मात्र मिश्किल टिप्पणी केली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य हे एकनाथराव शिंदेंनी केलेलं होतं। बाजूला देवेंद्रजी बसले होते, मागं मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते। आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली। येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे, आता दुसऱ्यांदा झालेत, ते गाडीवर बसले। म्हणलं आता हे बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही, आपण LC घेऊया। त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी 100चा स्पीड घेतला की नंतर पार 120च घेतला। मी अनिल गायकवाडांना म्हणलं 100चा आहे का 120चा? ते म्हणले टनेल येईपर्यंत 120 आहे, टनेल सुरू झाला की 100। मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर ही 120 ठेवतायत की 100, पण बरोबर त्यांनी 100वर आणलं। का तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं 100नी जावा। असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोचलेलो आहे। त्याच्यामुळं कुठंही आम्ही उतरवलेल्या विम्याचा आम्हाला उपयोग करावा लागला नाही। 2015 साली सुरू झालेला समृद्धी महामार्ग अखेर पूर्णत्वास आला, पण अखेरच्या टप्प्याच्या लोकार्पणावेळी चर्चा रंगली ती या तिन्ही नेत्यांच्या प्रवासाची। अक्षय भाटकरसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।